भारतीय जनता पार्टी भाजपा के एमईएल वार्ड नंबर 3 के उम्मीदवार चुनाव मैदान में उतरे। चंद्रपुर महानगर पालिका चुनाव 2025-26 श्री नितेश दत्तू गवली, श्री जितेश देवानंद कुडमेथे, श्रीमती आशा चंद्रशेखर देशमुख, श्रीमती सरकार सविता प्रलय के लिए उन्होंने अपनी उम्मीदवारी की घोषणा कर दी है। भाजपा शिवसेना पार्टी चुनाव लड़ रही है और उनका चुनाव चिन्ह कमल है। उम्मीदवारों के चुनाव चिन्ह कमल, गटकमल और गट सरकार सविता प्रलय है। साधारण परिवारों से आने वाले भारतीय जनता पार्टी के एमईएल प्रभाग क्रमांक 3 के चारों उम्मीदवारों ने जनता की दैनिक समस्याओं को बहुत करीब से देखा है। घर, दुनिया और समाज का अनुभव करने के बाद उन्होंने जनता के लिए कुछ करने का निश्चय किया और जनसेवक के रूप में सेवा का पेशा अपनाकर राजनीति में कदम रखा है। लोकांचा मत किंवा विश्वास खरं तर मला असं वाटतं की माणूस कामाच्या निमित्तानं कामामुळे माणूस पुढे जाऊ शकतो आणि या देशामध्ये, राज्यामध्ये किंवा कुठल्या एक व्यक्तिगत समूहामध्ये माणूस केवळ आणि केवळ कुठल्या जातीने, धर्माने, पंथाने, वंशाने मोठा होत नाही। तो केवळ मोठा होतो केवळ फक्त कामाने। आणि म्हणून या ठिकाणी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अत्यंत लोकप्रिय आमदार, आमचे नेते, मार्गदर्शक सन्माननीय किशोरभाऊ जोरगेवार साहेबांच्या निधीमधून एमएल प्रभाग क्रमांक 3 च्या विकासाकरिता आम्ही 10 कोटीची या ठिकाणी निधी आणलेली आणि निधी आणत स्वतःला सिद्ध करून दाखवलं की होय, आम्ही विकासाचे लोक आहोत, विजनरी लोक आहोत। चंद्रपूर शहरामधील जे इंदिरानगर जो प्रभाग आहे, एमएल प्रभाग आहे, ज्या ठिकाणी अत्यंत दुर्लक्षित स्मशानभूमी या ठिकाणी होती, त्या स्मशानभूमीकरिता आम्ही 50 लाख रुपयाचा निधी आणत या ठिकाणी अत्यंत सुंदर बांधकाम आणि त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करतोय। त्यासोबतच बक्का मस्जिद एरिया, इंदिरानगर या ठिकाणी जवळपास वस्ती बसली तेव्हापासून 30 वर्ष तो रस्ता आणि तो पुलिया प्रलंबित होता। त्यासाठी सन्माननीय चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किशोरभाऊंनी 25 लाख रुपये देत त्या ठिकाणी आम्ही रोड आणि त्या ठिकाणी पुलिया बांधला। त्यासोबतच हनुमान टेकडी परिसर जो आहे, जो कृष्णानगर मध्ये उडतो आहे, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जवळपास 1 करोडची त्या ठिकाणी मूलभूत सुविधा दर्शक त्या ठिकाणी कामं बनवत, त्या ठिकाणी रोड, रस्ते, नाल्यांचं त्या ठिकाणी आपण बनवल्या। त्यासोबतच त्या परिसरातील लोकांसाठी किमान छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले पाहिजे यासाठी आपण 30 लाखाचा त्या ठिकाणी सभागृह, सामाजिक सभागृह केले। त्यासोबतच आम्ही सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आणि किशोरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही पालकमंत्री महोदयांकडून जवळपास शबरी आवास योजनेकरिता ठक्कर बाबा योजनेच्या माध्यमातून आम्ही जवळपास 2 करोड रुपयाचा या ठिकाणी निधी आणला। म्हणजे अनेक जवळपास अत्यंत मोठे आणि लक्षणीय कामे या ठिकाणी झाली। त्यामुळे जनता एकीकडे भाजपाकडे हे विकासाच्या दृष्टीने पाहतोय आणि निश्चितपणे आपण या पुढे जाऊन त्या ठिकाणी कामं करत राहू। 15 तारखेला निवडणूक आहे, जनतेला काय आव्हान आहे? जनतेला माझं हे आव्हान आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि सरकार असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचंच महापौर असलं पाहिजे, जेणेकरून विकासाची अत्यंत महत्त्वाची कामं या ठिकाणी करता येणार, शहराला अत्यंत स्वच्छ आणि सुंदर करता येणार। त्याच्यामुळे आपला एक मत हा अत्यंत बहुमूल्य आहे आणि म्हणूनच आपण मतकक्षामध्ये जात असताना आपण 1 सेकंदासाठी विचार केला पाहिजे की या ठिकाणी कुठल्याही चुकीच्या लोकांना मत देण्याच्या आधी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला, भारतीय जनता पार्टीला आणि तुमचं मत चुकीचं गेलं तर 100% या ठिकाणी प्रभागाचं नुकसान होणार आहे। प्रभाग अविकास राहील। प्रभागामध्ये खऱ्या अर्थाने सुंदरता निर्माण व्हायला पाहिजे, होणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की माझ्यासहित माझी संपूर्ण टीम, अ गट, ब गट, क गट आणि ड गट या संपूर्ण लोकांना ताकदीने आपण 15 तारखेला कुठलाही विचार मनामध्ये न ठेवता निसंकोचपणे आपण या ठिकाणी कमळाची बटन दाबूनच आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि निश्चितपणे विश्वासाने सांगतो तुम्हाला की निश्चितपणे प्रभागाच्या विकासासाठी ताकदीने जे लागेल, जे नागरिकांना गरज आहे त्या पूर्ण देण्याचा या ठिकाणी संकल्प करतो आणि दिनांक 15 जानेवारी 2026 ला
आपण सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर जात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून देत या ठिकाणी 4 उमेदवारांना निवडून देत आपण त्या ठिकाणी कमळाला या ठिकाणी मतदान करावं असं या ठिकाणी विनंती करतो. भाऊ, तुम्ही नगरसेवका पदासाठी उभे आहात. काय धोरण आहे असणार आहे तुमचं? इंदिरानगरसाठी एक प्लेग्राऊंड याची एक आपली एक अशी मागणी आहे. दुसरं असं आहे का इंदिरानगरला जो वॉल आहे एक भिंत आपल्याला पाहिजे. तिथं पाणी लोकांच्या घरात घुसते आणि त्याच्यामुळे खूप नुकसान होते. ते एक आहे. दुसरं एक विजन असं आहे आपलं का इंदिरानगरसाठी एक लायब्ररी पाहिजे, मोठी लायब्ररी पाहिजे. त्यासाठी आपण ते लायब्ररी एक बनवायचं आपण ते एक ध्येय केलं आहे. त्याच्यानंतर इंदिरानगरला ट्रॅफिक सिग्नलची एक खूप मोठं प्रॉब्लेम आहे. तर आपण तिथे एक सिग्नलची एक व्यवस्था करायची आहे. बाकी जागी सीसीटीव्ही चौकात आपल्याला ते सीसीटीव्हीचं एक नियोजन करायचं आहे. तर कामे अंकी होऊ शकते, त्याच्यातला काही विषय नाही. पण लगातार आमचं काम गतीनं चालू आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला भाजप केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, आता पालिकामध्ये बी भाजपालाच तुम्हाला द्यायचं आहे. आणि मोदीजीची सरकार आहे, हे बुलेट ट्रेन त्या रफ्तारनं ते पुन्हा जाणार. जनतेसाठी आपलं एक विकासाचं असं आहे का देशातली सगळ्यात मोठी टायगर सफारी ते इंदिरानगर, संजय नगर आणि कृष्णानगर या प्रभागासाठी जो उच्च वर्ग जो आहे शिक्षित युवकांसाठी मोठी संधी आम्ही इथे उपलब्ध करून दिला. 200% आपण उपलब्ध. मागे एक मेडिकल कॉलेज आलेलं आहे, तिथं आपण मोठ्या संख्येनं त्यांना संधी देण्याचं आपण काम करणार आहे. आता 15 तारखेला निवडणूक आहे. काय एक आव्हान करणार तुम्ही जनतेला? जनतांना आव्हान असं करत आहे की मोठ्या संख्येने तुम्हाला मतदान करायला जायचं आहे आणि 4ही पेल्यांना आम्हाला निवडून द्यायचं आहे. आणि भाजप या चिन्हाला बटना मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजय करायचा है. चंद्रपुर शहर महानगर पालिका के चुनाव होने जा रहे हैं 15 तारीख को, और आप प्रभाग क्रमांक 3 से उम्मीदवार है आपकी पत्नी. कौन कौन से विकास कार्य को लेकर आप प्रभाग में जा रहे हैं? समस्या तो शिक्षण का है, वो सभागृह का है, रोड है, नाली है, लाइट है, सारे समस्या तो है, लगा ही रहता है. अगर आपकी पत्नी नगर सेवक बनती है तो कुछ काम ऐसे रुके होंगे जो होना चाहिए, वो काम कौन कौन थे? शिक्षण का है, उसके बाद में रोजगार का है, ये सारे समस्या है. आने वाले 15 तारीख को चुनाव है, जनता से क्या अपील करोगे आप? चंद्रपुर शहर महानगर पालिका निवडणूक में मेरे मिसेस सविता प्रलय सरकार निवडणूक में खड़ा है द गढ़ से. बाकी भी है हमारे उम्मीदवार में है नितेश गौड़ी, द में है, ब में है, 4 लोगों का पैनल है. आप सभी लोग इनको भारी मतों से चुनकर दे ताकि वार्ड का विकास अच्छी तरह से हो. हमारा चुनाव चिन्ह कमल है. आप सभी लोग कमल चिन्ह को भारी मतों से चुनकर दे, यही मेरी आप लोगों से निवेदन है.